श्री स्वामी समर्थ. पशुपतीनाथ व्रत कसे करावे याची संपूर्ण माहिती, नियम आणि महत्त्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पशुपतीनाथ व्रत हे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे अत्यंत पवित्र व्रत मानले जाते. श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने हे व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर व्रताची सुरुवात कशी करावी ते आपण आता बघणार आहोत. कोणत्याही महिन्यातील पहिल्या सोमवारी किंवा श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी व्रत तुम्ही हे सुरू करू शकतात. सलग 5 सोमवार हे व्रत करावे. तर आता श्रावण महिना सुरू होत आहे. ज्यांना कोणाला हे व्रत करायची इच्छा असेल तर त्यांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून हे व्रत तुम्ही करू शकतायत. तर त्यासाठी लागणारं पूजेचं साहित्य आपण आता बघणार आहोत. तर शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी पंचामृत, गंगाजल, चंदन, भस्म, बेलपत्र 3, 5 किंवा 11 संख्येत, पांढरी फुले, धूप, दीप, अगरबत्ती, कापूर, गोड नैवेद्य, गव्हाच्या पिठाचे 6 दिवे, तूप किंवा तेल किंवा वाती, हे सर्व पूजेचं साहित्य आपण या व्रतासाठी लागणारं आहे ते नेहमी सोबत ठेवायचं आहे. सकाळी आणि संध्याकाळी करायची व्रताची पद्धत आपण आता जाणून घेऊ. तर सर्वात पहिले सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ किंवा पांढरे कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर पूजेचे सर्व साहित्य ताटात घेऊन जवळच्या शिवमंदिरात जायचे. त्यानंतर भगवान शिवांना पंचामृत, गंगाजल, चंदन आणि भस्माने अभिषेक करायचा आहे. जर हे सर्व शक्य नसेल तर साधा पाण्याचा, पंचामृताचा अभिषेक करून चंदनाचा किंवा भस्माचा टिळा लावला तरी चालेल. बेलपत्र, पांढरी फुले अर्पण करून ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा जप करायचा आहे. दिवसभर फलाहार, उपास करावा. शक्य असल्यास एक वेळी सात्विक भोजन घ्यावे. कांदा, लसूण, मांसाहार, मद्य याचा पूर्ण त्याग करावा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. संध्याकाळी पुन्हा मंदिरात जाऊन गव्हाच्या पिठाचे 6 दिवे घेऊन जावे. त्यापैकी 5 दिवे मंदिरात लावावेत आणि 1 दिवा घरी घेऊन यावा. घरी आणलेला दिवा घराच्या उजव्या बाजूला किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावावा. गोड नैवेद्यात शिरा, खीर, पेढे किंवा गुळाचा प्रसाद अर्पण करावा. लक्षात ठेवा, पहिल्या सोमवारी तुम्ही जो नैवेद्य गोडाचा करणार आहात तोच तुम्ही 5ही सोमवार ठेवलेला उत्तम राहील. नैवेद्याचे 3 भाग करावेत. परंपरेनुसार 2 भाग मंदिरात अर्पण करावेत आणि 1 भाग घरी आणून स्वतः ग्रहण करावा. तो कोणालाही द्यायचा नाही. ज्याचा व्रत असतं त्यानेच तो ग्रहण करावा. व्रत करताना पाळायचे नियम आपण आता बघणार आहोत. तर सत्य बोलावे आणि राग टाळावा. कोणाचाही अपमान करू नये. शक्य असल्यास ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवावे. व्रत पूर्ण झाल्यानंतर भगवान शिवांचे आभार मानून प्रार्थना करावी. तर व्रताचे आध्यात्मिक महत्त्व आपण आता बघणार आहोत. मनाला शांती आणि आत्मविश्वास मिळतो. नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. भगवान शिवांची कृपा लाभते. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. अडथळे दूर होऊन मनोकामना पूर्ण होण्यास सहाय्य होते. तर हे व्रत करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे 5 सोमवार करणार असाल तेव्हा कोणत्याही एका सोमवारी किंवा शक्य असल्यास 5ही सोमवारी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गरीब व्यक्तीला काही ना काही अन्नदान हे जरूर करायचे आहे. हर हर महादेव. तर तुम्हाला या व्हिडिओतली माहिती कशी वाटली ही मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा हे व्रत करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीयुक्त व्हिडिओंसाठी आणि तोडग्यांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.